लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना डबल गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे। रक्षाबंधनाला तुम्हाला डबल गिफ्ट या ठिकाणी भेटणार आहे। अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे। टीव्ही 9 ची आजची सकाळी या ठिकाणी लेटेस्ट बातमी तुम्हाला आलेली आहे। लाडक्या ताईंनो, रक्षाबंधनाला तुम्हाला डबल हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला असं वाटतं की डबल हप्ता भेटायला पाहिजे, डबल गिफ्ट या ठिकाणी भेटायला पाहिजे, आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला डबल गिफ्ट हवंय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आले। बघा लाडक्या ताईंनो, आपण जी मागणी करत आहोत त्या ठिकाणी टीव्ही 9 नी पण सपोर्ट केलेला आहे, साम टीव्हीनी सपोर्ट केलेला आहे, सकाळ न्यूजपेपरनी सपोर्ट केलेला आहे आणि अजून पण काही न्यूजपेपरनी या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। तर लाडक्या ताईंनो, एकदम आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट, काल या ठिकाणी नवीन जीआर देखील आलेला आहे। तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, 30 जुलैला मी सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्हाला पुन्हा 1 ते 2 दिवसामध्ये नवीन जीआर आलेला पाहायला मिळेल आणि ती गोष्ट बघा खरी ठरलेली आहे। आणि काल देखील रात्री या ठिकाणी जीआर आला होता। काल ऑफिसच्या कामामुळे मला वेळ नाही भेटला म्हणून काल व्हिडिओ नाही टाकण्यात आला, पण लाडक्या ताईंनो त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती देणार आहे। एक नवीन जीआर आलेला आहे, त्या हप्ता वितरणाचा जीआर आहे। हप्त्यामध्ये जे पैसे कमी पडत होते ते पैसे अजून मंजूर झालेले आहेत, त्याच्याबद्दलचा एक नवीन जीआर आलेला आहे। तो जीआर देखील तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। ज्या ताईंना हप्ता हवाय त्यांनी एकदा त्यांचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला असेल तरच 13वा हप्ता भेटणार आहे, हे पण गोष्ट लक्षात ठेवा। कारण की 12वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांची पडताळणी सुरू आहे, त्यांच्या अर्जावर स्टे आलेला आहे, स्थगिती आलेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, 12वा हप्ता या ज्यांना भेटला नव्हता त्यांनी पण त्यांचं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे, कारण की तुमची पडताळणी सुरू आहे। लाडक्या ताईंनो, ही पण गोष्ट लक्षात घ्या। जर पडताळणीमध्ये तुमचे अर्ज आले, लवकर अप्रूव्हल भेटलं तर तुम्हाला पण हप्ता भेटून जाईल, त्याच्याबद्दल काळजी करू नका। तर व्हिडिओमध्ये आता सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आनंदाची बातमी आली तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे सर्वांनी। बघा काय बातमी आहे, जुलै महिन्याचा हप्ता, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे कोणता या ठिकाणी 13वा हप्ता आणि 14वा हप्ता या ठिकाणी एकत्र भेटणार आहे। अशा स्वरूपाची एक बातमी आली आहे। साम टीव्हीनी बातमी दिलेली आहे, सकाळ न्यूजपेपरने एक बातमी दिली आहे आणि टीव्ही 9 नी पण एक बातमी दिलेली आहे। तर डबल गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे रक्षाबंधनाला आणि पुन्हा हप्ता वाटपाचा जीआर आलेला आहे आणि 13वा 14वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला वेळ न वाया घालता डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। अगोदर तुम्हाला आनंदाची बातमी दाखवतो। बघा अगोदर आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे, टीव्ही 9 ची बातमी। तुमच्याला अगोदर तुम्हाला टीव्ही 9 ची बातमी दाखवतोय। बघा मी काही बोलत नाही, आता तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी टीव्ही 9 ची बातमी तुम्ही वाचू शकता। काय बातमी आहे बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनासाठी 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार, या ठिकाणी सूत्राकडून त्यांच्या माहिती मिळालेली आहे। बघा व्हिडिओ पण या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता, टीव्ही 9 वर हा व्हिडिओ आलेला आहे। त्यांच्या सूत्रांकडून त्यांना माहिती मिळालेली आहे की 2 हप्ते एकत्र भेटणार आहेत। बघा आणि बरेच काही म्हणतील की सर 2 हप्त्याचा आम्हाला जीआर आलेला नाहीये, वितरणाचा जीआर आलेला नाहीये। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, त्यांनी सरकारने एकच जुलै महिन्याचा हप्त्याचा जीआर दिलेला आहे, हे पण तुम्हाला स्पष्ट सांगतोय। परत बऱ्याच ताईंमध्ये गैरसमज होतील की सर तुम्ही म्हणतात की 2 हप्ते एकत्र येणार, 2 हप्ते एकत्र येणार। तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, आपण ही मागणी करत आहोत आणि टीव्ही 9 नी किंवा साम टीव्ही असेल किंवा इतर न्यूजपेपरनी पण ही मागण्या करणं चालू आहे किंवा त्यांनी या ठिकाणी पुढे यायला लागले की बाबा आम्हाला 2 हप्ते एकत्र पाहिजेत। जर आपण सरकारकडे मागणी केली तर लाडक्या ताईंनो हे शक्य आहे। परत सांगतोय, आपण हातावर हात ठेवून जर असंच बसत राहिलो की बाबा जेव्हा हे हप्ता येईल तेव्हा बघू, जेव्हा हप्ता येईल तेव्हा अकाउंटला पडणच, जेव्हा आपले नाव कट होतील तेव्हा कट होतील, पण असं करायचं गरज नाहीये लाडक्या ताईंनो। आपण सगळ्यांनी या ठिकाणी जर मागणी केली तर सरकार आपल्या पुढे नक्कीच या ठिकाणी मागणीला या ठिकाणी मान्य करणार आहे आणि आपल्या ज्या मागण्या ते पूर्ण करणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला मागण्या करणं गरजेचं आहे, हे परत सांगतोय। तुम्ही याला सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे लाडके ताईंनो। जर तुम्ही सपोर्ट केला, पाठिंबा दिला, जास्तीत जास्त व्हिडिओ आपला व्हायरल झाला तर 100% सांगतो लाडके ताईंनो आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी पाहायला मिळतील, सकारात्मक गोष्टी पाहायला मिळतील। तर बघा जुलै ऑगस्ट 3000 रुपये खात्यामध्ये एकत्रित जमा होणार, सूत्रांची ही माहिती त्यांना डायरेक्ट सूत्रांनी माहिती दिलेली आहे।
बघा आता ह्यांना हे सूत्र ह्यांचे कुठून आले ते माहित नाहीये, त्यांच्या सूत्राकडून त्यांना माहिती भेटलेली, म्हणजे त्यांच्या वृत्तपत्राकडून त्यांना किंवा त्यांच्या रिपोर्टरकडून त्यांना माहिती मिळाली की जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार, 3000 रुपये भेटणार, डबल गिफ्ट तुम्हाला भेटणार, अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी TV9 या ठिकाणी दिलेली लाडके बहिणींनो. बघा ही चांगली बातमी समोर आलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला लेटेस्ट बातमी, आजची बातमी तुम्हाला दाखवतो. बघा आज परत एकदा सकाळी 8:19 ही बातमी तुम्हाला TV9 ची दिसत आहे. तर यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार. बघा काय दिलंय, यंदा म्हणजे काय, या वर्षी, यंदा ही म्हणजे काय, या वर्षी ही म्हणजे मागच्या वर्षी जसे 3000 रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटले होते जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे, मागच्या वेळी जसे 3000 रुपये भेटले त्याच सारखं यावेळेही तुम्हाला 3000 रुपये रक्षाबंधनाचे भेटणार. ते लाडक्या बहिणींनो कुणाकुणाला रक्षाबंधन, असं बघा हे TV9 बोलत आहे, या ठिकाणी मी काही बोलत नाही, TV9 ची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. तर कुणाकुणाला असं वाटतंय की 3000 रुपये आपल्या अकाउंटला यावेत, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. आपण जास्तीत जास्त व्हिडिओ हा व्हायरल करायचा आहे, सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून द्या. जसं TV9चं त्यांनी आपल्या, बघा आपण जवळजवळ 1-2 आठवड्यापासून ही मागणी करत आहोत की 3000 रुपये भेटायला पाहिजे, 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत, आपल्या गरीब ताईंना हा फायदा होणार आहे, रक्षाबंधनाचं सुखाचं जाणार आहे. तर आपल्या ह्या मागणीमुळे या ठिकाणी बघा आपले व्हिडिओ तुम्हाला माहिती सगळीकडे व्हायरल होत आहेत. सगळ्यात युट्यूब मोठं चॅनल आहे आपलं लाडक्या बहिणीचं, त्याच्यामुळे TV9 वर असेल, साम TV असेल, सकाळी न्यूजपेपर असेल, यांनी पण आपल्या व्हिडिओची दखल घेत या ठिकाणी त्यांनी पण या ठिकाणी पुढे बातमी लावलेली आहे. आणि यांच्या न्यूजपेपरच्या रिपोर्टर्सची पण मी चर्चा करत असतो लाडके बहिणींनो. त्याच्यामुळे आपल्या हे व्हिडिओ असतात ते एकदम काळजीपूर्वक बघायचा, आपण एकदम सत्य माहिती या ठिकाणी दिली जाते. तर लक्षात घ्या TV9 नंतर साम टीव्हीची पण बातमी बघा. नंतर आता तुम्ही TV9 ची बघितली तर साम टीव्हीची बघा, लाडकीला रक्षाबंधनाला मिळणार डबल गिफ्ट. या ठिकाणी साम टीव्हीची ही बातमी बघा, कामाची बातमी तुमच्या समोर दिसत आहे. म्हणजे TV9 पण बातमी दिली, सेम बातमी दिली आहे की 3000 रुपये भेटणार. या ठिकाणी साम टीव्हीची पण बातमी डबल गिफ्ट भेटणार आहे. अजून एक तुम्हाला बातमी दाखवतो, अजून एका ठिकाणी तुम्हाला अजून 2-3 न्यूजपेपरला आली, पण तुम्हाला अजून एक सकाळी न्यूजपेपर मध्ये पण या ठिकाणी आलं होतं. तुम्हाला हे काल पण मी दाखवलं होतं सकाळी न्यूजपेपरला की लाडक्या बहीण योजनेमध्ये रक्षाबंधनाला डबल भेट भेटणार आहे. जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार. या ठिकाणी 2984 कोटी वर्ग झालेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो बघा एक महत्वाच्या ह्या बातम्या यायला सुरू झालेला आहे. रक्षाबंधनाला, हा जो रक्षाबंधनाचा महिलांचा सण आहे, जसं मागच्या वेळेस सरकारने 3000 रुपये टाकले होते, यावेळेस पण सरकारने 3000 रुपये टाकायला पाहिजेत. आणि ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही त्या ताईंना पण यावेळेस रक्षाबंधनामध्ये नाराज करू नका. त्यांना पण 12वा हप्ता, 13वा हप्ता आणि 14वा हप्ता 4500 रुपये एकत्र द्यावेत अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. कोण कोण या मागणीला सपोर्ट करत आहे, पाठिंबा देत आहे, लाडक्या बहिणींनो त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. बघा आपल्याला शांत राहून, गप्प बसून, हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. आपल्याला आपला या ठिकाणी आवाज उठवावा लागणार आहे. लाडक्या बहिणींनो आपली मागणी सरकारपुढे खंबीरपणे मांडावी लागणार आहे, तेव्हा सरकार आपली मागणी पूर्ण करणार आहे. आणि आता निवडणुका जवळ आल्या, सरकार आपली नक्कीच मागणी पूर्ण करेल. लाडक्या बहिणींनो जर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर 12वा हप्ता ज्या ताईंना भेटला नाही, अशा भरपूर जवळजवळ 26 लाख ताई या ठिकाणी बाहेर काढल्यात, त्यांना पण या ठिकाणी मध्ये घ्यावं असं मी सरकारकडे विनंती करत आहे. ज्या श्रीमंत ताई आहेत त्यांना पैसे देऊ नका, ज्या सरकारी नोकरदार ताई आहेत त्यांना पैसे दिले नाही तरी चालतील, पण ज्या गरीब ताई आहेत त्यांना पैसे भेटावेत. ज्या लाडक्या ताईंना पैसे भेटले नाहीत, त्यांनी सरकारने त्यांचे पैसे द्यावेत अशा स्वरूपाची विनंती सरकारकडे मी करत आहे. या विनंतीला सगळ्यांनी सपोर्ट करावा लाडक्या ताईंनो. आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला, 12वा हप्ता भेटला नसेल तर नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि सपोर्ट आहे असं लिहायचंय कमेंट बॉक्समध्ये. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.